सोलापूर दक्षिण विधानसभेच्या महासंग्रामातून नाट्यमयरित्या माघार घ्यावी लागलेले माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र माने हे अखेर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे काडादी यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. दस्तूरखुद्द माने हे काडादींच्या प्रचारात उतरले असले तरी त्यांचे समर्थक खऱ्या अर्थानं काडादींच्या सहकार्यासाठी दिल से आखाड्यात उतरणार का हा कळीचा मुद्दा आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत प्रचाराच्या महत्वाच्या टप्प्यावर माजी आमदार शिवशरण पाटील यांनी भाजपचं कमळ बाजूला सारून फिरसे मशाल हाती घेऊन या पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांचं काम सुरू केलं आहे. दिलीप माने आणि शिवशरण पाटील हे दोघे बाजी मारून दोघे आमदारांच्या बाजूने उभे ठाकले आहेत. सोलापूर दक्षिण मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारीची अपेक्षा असलेले दिलीप माने यांना अखेरपर्यंत काँग्रेसचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला. मात्र काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी नाट्यमयरित्या दक्षिणच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे दुखावलेले माने हे भाजपच्या जवळ जातील असं वाटत होतं. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात मंगळवारी होम मैदानावर सभा झाली. त्या सभेत माजी आमदार दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेले दिलीप माने यांच्यासाठी एबी फॉर्मही आला होता. मात्र महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही तो त्यांना दिला नाही असे म्हटले होते. त्यामुळे नाराज झालेल्या दिलीप मानेंचा गट भाजपसोबत जातो की काय अशी चर्चा सोलापुरात सुरू होती. त्यातच दिलीप माने यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतल्याचेही सांगितले जात होते. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नव्हता. त्यामुळे माने हे भाजपसोबत जाणार असे वातावरण मोदींच्या सभेच्या आदल्या दिवशी सोलापुरात तयार झाले होते. मात्र तसे काही झाले नाही. सोलापूर दक्षिण मतदारसंघात मंगळवारी झालेल्या काडादींच्या प्रचार सभेत माजी आमदार माने सहभागी झाले. त्यामुळे भाजप प्रवेशाचे सभोवताली जमलेले जळमट दूर करत माने हे काडादींना आमदार करण्यासाठी दक्षिण सोलापूरच्या मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले माने यांना विधानसभेच्या मैदानात माघार घ्यावी लागली आहे. अपक्ष निवडणूक लढवणारे धर्मराज काडादी यांच्या प्रचारात ते उतरले आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेप्रमाणे सोलापुरात सांगली पॅटर्नची यशस्वी पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.